First of all, I welcome all the participants who are attending this live lecture. Myself, Dr. S.S. Bellade from Dayanand Science College, Latur. Today we shall discuss what is meant by the research journal, what is meant by the impact factor, citation index, H index, what are the necessity for studying these concept. You have to know different concept related to the research journals, and we shall discuss the quality research, quality journals, which is based on the impact factor. It will be easy to know where you have to publish your paper. या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरमध्ये हे पाहणार आहोत की रिसर्च जर्नल, त्याचं क्वालिटी, त्याचं इम्पॅक्ट फॅक्टर, त्याचा त्यानंतर एच इंडेक्स म्हणजे काय, सायटेशन इंडेक्स म्हणजे काय, या कन्सेप्ट टुडेच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. सिरीज the common myths related to the research journal. Now what are the common myths related to the research journal series? Research journal means, suppose series. Common myths. What are the common myths regarding the research article? रिसर्च तयार करणे, रिसर्च आर्टिकल तयार करण्यात एक कॉमन दंत कसा असतं, कसा असतात त्याच्याबद्दल काय बोललं जातं. सिरीज article is a compilation of the information and making some suggestions. Article means the compilation of information and gives some suggestions. Second, to print means to publish. Third, writing an article means the description of a relevant provision of law, case law, etc. and conclusion based on your personal opinion. An article to be qualitative must contain some famous quotas. ISSN number is a quality standard. These are the some myths. या ठिकाणी आर्टिकल म्हणजे काही गोष्टी तयार करतो, काही कन्सेप्ट तयार करतो, काही इन्फॉर्मेशन तयार करतो, म्हणजेच ते सजेशन घेतो किंवा सजेशन देतो. दॅट इज आर्टिकल. टू प्रिंट मीन्स व्हॉट? टू प्रिंट मीन्स ॲक्च्युअली रायटिंग सम मॅटर्स. टू प्रिंट म्हणजेच काय तर पब्लिश करणे म्हणजेच प्रिंट करणे. किंवा writing an article means the description of religious provisions of laws, case, etc. conclusion based on the personal opinion. हे म्हणजे रायटिंग होतं. आर्टिकल जर क्वालिटी असायचं पाहिजे तर कोटेशन वगैरे असले पाहिजेत, असे कॉमन मिथ्स आहे. आणि ISSN नंबर इज अ क्वालिटी ऑफ स्टँडर्ड, इज अ क्वालिटी स्टँडर्ड. ISSN असणं म्हणजे क्वालिटी स्टँडर्ड असणं, हे असं काही जण म्हणतात, मिथ्स आहेत ते. नाऊ व्हाय टू पब्लिश? सिअर इट इज इम्पॉर्टंट. पब्लिश करायचं म्हणजे का पब्लिश करायचं? आर्टिकल लिहायचं म्हणजे कसं लिहायचं हे पाहिलेलं आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. कॉपीराईट म्हणजे काय असतो, तो कसा प्रोटेक्ट करतो. प्लॅगॅरिझम काय असतं, ते कसं अवॉइड करायचं. पेपर कसं लिहायचे, पेपर लिहिण्याच्या पद्धती काय, हे वेगवेगळ्या लेक्चरमध्ये आपण अर्ध्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता आपल्याला पब्लिश कसं करायचं या लेक्चरवर शेवटचा जो टॉपिक असतो तो पब्लिकेशनचा, रिसर्च पेपर कसे तयार करायचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिलेलं. आता आपण पब्लिश कसं करायचं, काय करायचं, कोणते रिसर्च जर्नल सिलेक्ट करायचे या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. टू पब्लिश सिरीज पब्लिश और पेरिश कल्चर, career advancement, academic achievements, appointments, positions, PBS, API score for UGC, research funds, research projects, CV, engagements, CV increments. Actually you have to enlarge your data, that is CV. Okay, CV तुमचे enlargement करण्यासाठी, that is out of compulsion, PhD, MPhil, etc. interest, pleasure, satisfaction. See this, due to these different reasons, या विविध कारणामुळं कुणाला कोणतं कारण लागू होतं, कुणाला कोणतं कारण लागू होतं, त्याच्यामुळे ते पब्लिश करतात. पब्लिश करायचं असतं. बऱ्याच जणाला असतं करिअर ॲडव्हान्स स्कीमसाठी किंवा आपल्या प्रमोशनसाठी पब्लिश करावं म्हणून पब्लिश करतात, किंवा PBSसाठी API स्कोअर वाढवण्यासाठी पब्लिश करतात, किंवा काही जणांना रिसर्च फंड्स किंवा रिसर्च प्रोजेक्ट घ्यायचे असतात म्हणून पब्लिश करतात. काही जणांना CV एनलार्जमेंट करायची असते, तुमचा जो बायोडेटा आहे तो वाढवायचा असतो म्हणून ते पब्लिश करतात.
काही जणाला कंपल्शन असतं, PhD करायची असते, MPhil करायचं म्हणून ते MPhil PhD साठी करतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला पब्लिश करायचं झालं, रिसर्च करायचं झालं, तर सर्वात महत्त्वाची कन्सेप्ट दॅट इज इंटरेस्ट, pleasure and satisfaction. If these three conditions are with you, then it will use quality research, quality publications. Next, some terminologies. See this, some terminologies in the research and publications. काही concepts आहेत, काही terminology, काही घटक आहेत regarding to the research and publication. See this, ISSN is a unique 8-digit number used to identity or a print or electronic periodical publications. ISSN म्हणजे 8 नंबरचा एक युनिक पब्लिकेशनसाठी दिलेला कोड वर्ड असतो. द ISSN इज अ स्टँडर्डाइज्ड इंटरनॅशनल कोड विच अलाउज द आयडेंटिफिकेशन of any serial publication. ISSN means which gives the permission for the publication of the research paper, which is the actually permission and which gives a particular code, permission under that particular code. एका विशिष्ट कोड मध्ये तुम्ही पब्लिश करण्याची दिलेली परमिशन. Then ISSN is a numeric code is used as an identifier असतो. It has no significance in itself and does not contain in itself any information referring to the quality or contents of the publication. ISSN is a numeric code. It is used an identifier. It has no significance in itself and does not contain in itself any information referring to the quality of a content and publication. ISSN म्हणजे तुम्हाला फक्त पब्लिकेशनची परमिशन असते, पब्लिकेशनचा एक कोड वर्ड असतो, पण त्यामध्ये तुम्हाला त्याची क्वालिटी, पब्लिकेशनमध्ये क्वालिटी, त्या पेपरची क्वालिटी काय हे ISSN मध्ये मेन्शन नसतं, ISSN मध्ये डिझाईन केलेलं नसतं. यू कॅन टेक अ ISSN फ्रॉम इंटरनॅशनल. सी दिस ISSN इंटरनॅशनल ISSN Center or ISBN, International Standard Book Number, International Standard Serial Number, that is ISSN, International Standard Book Number, that is ISBN. मग हे दोन्हीत फरक काय? तर या ठिकाणी ISSN नंबर म्हणजेच जनरली हे रिसर्च पेपर पब्लिश करण्यासाठी वापरलं जातं. ते पिरियडिकल असतं, 6 month, बाय मंथ, क्वार्टरली, हाफली, इयरली, दीज आर द सिरियल्स. ते बुलेटिन टाईप असतं, म्हणजे परत परत पिरियडिकली पब्लिश होतं ISSN. ISBN इज अ बुक हा ISBNचा एकदाच पब्लिश होतो, तो बुकसाठी असतो, आणि तो रिसर्च पेपरच्या कलेक्शनसाठी ISSN नंबर असतो. दोन्हीतला फरक आहे. सी दिस नेक्स्ट, इम्पॅक्ट फॅक्टर ऑफ अ जर्नल. The journal's impact factor is the average number of times article from the journal published in the past 2 years have been cited in the JCR year. JCR means just completed year. Second, it is a tool of a measure the citation frequency of a journal to determine the impact and the importance of the journal within its field. म्हणजे ज्या पेपरचे सायटेशन्स होतात, परत परत जे रिसर्च पेपर वापरले जातात नेक्स्ट जर्नलसाठी, ते म्हणजे सायटेशन्स. आणि ज्या तुमच्या जर्नलचं मागच्या 2 वर्षाचं जर्नलचं सायटेशन्स किती आहे त्यावरनं नेक्स्ट इयरला तुमचं इम्पॅक्ट फॅक्टर ठरतो. सायटेशन मीन्स वी हॅव टू साईट दॅट पेपर. तुमचा रिसर्च जर्नलमधला वेगवेगळ्या रिसर्चरनी किती वेळा पेपर साईट केला आहे त्याच्यावरनं सायटेशन डिपेंड असतो. सिरीज the impact factor are calculated yearly. Those journals that are indexed in the journal citation report, impact factor calculated that journal which are registered in the journal citation report only. जे journal citation report करणारे इंटरनॅशनल बॉडीज आहेत त्याच्यामध्ये जर तुमचं रिसर्च जर्नल रजिस्टर असेल तरच त्याचं सायटेशन आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. सी दिस, इम्पॅक्ट फॅक्टर ऑफ अ जर्नल
in a given year is average number of citation received per paper published in that journal during the 2 preceding years. या ठिकाणी 2 preceding yearsच्या सायटेशनवरनं इम्पॅक्ट फॅक्टर नेक्स्ट इयरचा ठरत असतो. तो कसा काढायचा हे आपण इथं पाहणार आहोत. नाव कॅल्क्युलेटिंग द इम्पॅक्ट फॅक्टर. आता इम्पॅक्ट फॅक्टर हाऊ टू कॅल्क्युलेट, सी दिस. द इम्पॅक्ट फॅक्टर ऑफ द जर्नल इन द इयर 2020 वुड बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. आता 2020चा जर तुम्हाला इम्पॅक्ट फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा झाला तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा तो खाली सांगितलेला आहे. नंबर 1, द टोटल नंबर ऑफ citable items published by the journal in 2018 and 2019. म्हणजे 18 आणि 19 मध्ये जेवढे काही तुमचे पब्लिश झालेले पेपर्स आहेत त्यापैकी किती पेपर्सला साईट झालेला आहे. साइटेबल आयटम्स आर युजली आर्टिकल, रिव्ह्यूज, प्रोसिडिंग्स और नोट्स एक्सक्लुडिंग एडिटोरियल और लेटर टू द एडिटर. या ठिकाणी सायटेशन आयटम्समध्ये नोट्स वगैरे, प्रोसिडिंग्स, युजुअल आर्टिकल्स हे कन्सिडर नाही करायचे. द टोटल नंबर ऑफ टाइम्स ऑफ आर्टिकल पब्लिश्ड इन 2018-2019 आर साइटेड बाय द इंडेक्स्ड जर्नल. म्हणजे 2020 मध्ये, 2019 आणि 2020 मध्ये टोटल किती पेपर पब्लिश झालेत, दॅट इज अ पार्ट बी. आणि त्यापैकी किती साइटेड झालेले आहेत 2018 आणि 19 मध्ये, दॅट इज अ पार्ट ए. देन वी कॅन कॅल्क्युलेट द इम्पॅक्ट फॅक्टर. देन हाऊ टू कॅल्क्युलेट द इम्पॅक्ट फॅक्टर्स हिअर. फॉर एक्झाम्पल, देअर आर 20 साइटेबल आयटम्स पब्लिश्ड पर इश्यू इन बायो मंथली. म्हणजेच 2 महिन्याला एकदा निघणारं जर्नल आहे. जर्नल फॉर द इयर 2018-2019 म्हणजे 2 वर्षामध्ये बायोमंथली जर्नल असल्यामुळं त्याचे इश्यूज किती येतात, 12 येतात, 12 इश्यूज. द टोटल नंबर ऑफ आयटम्स फॉर द इयर, एका इश्यूमध्ये 20 आयटम्स आहेत, 12 इश्यूज असल्यामुळं 12-24 म्हणजे 240 आर्टिकल्स पब्लिश झालेले आहेत. ओके. नाव टोटल नंबर ऑफ सायटेशन्स रिसिव्ड, टोटल नंबर ऑफ सायटेशन रिसिव्ड फॉर ए item in the different journal in the 1920 म्हणजे 2018-19 मध्ये किती नंबर ऑफ सायटेशन्स झालेले आहेत त्या टोटल पेपरचे हे कॅल्क्युलेट करणे. म्हणजेच 120 असतील, सपोज दॅट इज 120 पेपर्स आर साइटेड. मागच्या 2 वर्षामध्ये 120 पेपर्स आर साइटेड झालेले असतील 2 वर्षातले, तर द इम्पॅक्ट फॅक्टर ऑफ द जर्नल इज बी डिवाइड बाय ए. मीन्स ॲक्च्युअली साइटेड atoms divide by total number of atoms which gives a impact factor. मागच्या 2 वर्षातले पब्लिश झालेले आयटम्स आणि त्यातले साइटेड झालेले आयटम्स यांचं डिव्हिजन म्हणजे साइटेड आयटम डिवाइड बाय पब्लिश्ड आयटम, टोटल नंबर ऑफ पब्लिश्ड आयटम which gives a impact factor. That means the paper published in 1819 received 0.5 citation on an average in 2020. म्हणजे 2020चा जो त्या जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर आहे तो म्हणजेच किती असतो, 0.5. म्हणजे मागच्या 2 वर्षातले झालेले एकूण पेपर साइटेड पेपर आणि झालेले पब्लिश यांचा जर तुम्ही रेशो केलात, म्हणजे साइटेड आयटम डिवाइड बाय पब्लिश्ड आयटम, then which gives average number, that is the impact factor for the 2020. That is citation in 2020, articles published in 1890, therefore total number of articles published in 1819. Okay, this is the formula for finding the citation. What is mean by citation index? Next we shall study what is mean by citation index. Citation index is a kind of a bibliography database or the index citations between publications, allowing the user easily to establish which later documents cite which earlier documents. म्हणजे या ठिकाणी पहा, द सायटेशन इंडेक्स काय असतो. द सायटेशन इंडेक्स इज अ काइंड ऑफ अ बिब्लिओग्राफिक डाटाबेस. जो बिब्लिओग्राफिक डेटाबेस असतो त्या डेटाबेसचा जो citation असतो, that is a citation index. This सी दिस
an index of a citation between publications, allowing the user to easily establish which later documents cite which earlier documents. For example, Scopus Web, जे स्कोपस वेब आहे किंवा वेब सायन्स आहे किंवा वेब नॉलेज आहे, SCI असेल किंवा इंटरनॅशनल टूल्स ऑफ सायटेशन इंडेक्स असतील. द सायटेशन डेटाबेस इज ऑल्सो द बेसिस ऑफ द पॉप्युलर जर्नल इम्पॅक्ट फॅक्टर. हा सुद्धा पॉप्युलर जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टरचा जो बेस असतो तो म्हणजे सायटेशन इंडेक्स. सी दिस. नाउ दिस सायटेशन इंडेक्स, a citation index is a compilation of the cited references from article published during the particular year or the period. For example, see this, citation index of a professor is number of references which cited his articles during the career. म्हणजे हा जो सायटेशन इंडेक्स असतो तो सायटेशन इंडेक्स प्रोफेसर बेस्ड असतो. इम्पॅक्ट फॅक्टर जो असतो तो जर्नल बेस्ड असतो. फरक दोन्हीतला महत्त्वाचा फरक लक्षात ठेवा. सायटेशन इंडेक्स म्हणजे आता माझे टोटल पेपर 25 आहेत माझे सेल्फ, त्या पेपरचं सायटेशन किती झालं, त्या 25 पेपरचं सायटेशन किती झालं, दॅट गिव्ज अ सायटेशन इंडेक्स. जर्नलच्या बाबतीमध्ये मागच्या 2 वर्षामध्ये जर्नलचे टोटल आर्टिकल्स 200 आहेत, त्यापैकी 200 आर्टिकल्स 400 टाइम्स साईट झालेले आहेत, म्हणून त्या जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर 2 येतो. तो जर्नलचा झाला इम्पॅक्ट फॅक्टर. बट सायटेशन इंडेक्स मीन्स द citation of the research paper of the particular, that is professor or particular researchers. Okay, see this, citation index allows you to determine the research impact your publications according to the number. Citation index helps us. रिसर्च इंडेक्स, तुमचा जो रिसर्च इंडेक्स कसा आहे, तुमचं रिसर्च क्वालिटी कसं आहे, एखाद्या पर्सनचे आपण सायटेशन इंडेक्सवरनं काढतो, कारण तो इंडिव्हिज्युअल असतो. पर्सन टू पर्सन सायटेशन इंडेक्स डिफरंट असतो. सिरीज नंबर ऑफ टाइम्स ऑफ हिज हॅज बीन सायटेड अदर रिसर्चर, म्हणजे माझं पब्लिकेशन नंबर ऑफ टाइम्स वेगवेगळ्या जर्नलमध्ये असो, पण माझे जे रिसर्च पेपर्स असतात ते वेगवेगळ्या जर्नलमध्ये कशा पद्धतीनं साईट झालेले आहेत, तो म्हणजे माझा सायटेशन इंडेक्स असतो. त्या रिसर्चरचा, कोणत्याही रिसर्चरचा पहा फरक खूप वेगळा आहे. सायटेशन इम्पॅक्ट फॅक्टर विच इज गिवन टू द जर्नल अकॉर्डिंग टू हिज और अकॉर्डिंग टू दॅट पब्लिकेशन, नंबर ऑफ पब्लिकेशन. जर्नलला इम्पॅक्ट फॅक्टर असतो, परंतु माझे वेगवेगळ्या जर्नलमध्ये माझे रिसर्च पेपर वेगवेगळे असतात, त्याचे जे सायटेशन्स असतात दॅट सायटेशन गिव्ज इंडिव्हिज्युअल सायटेशन इंडेक्स. तो माझा सायटेशन इंडेक्स असतो. सी दिस कॅल्क्युलेशन, गो टू द स्कोपस, सोशल सायन्स इंडेक्स, गुगल स्कॉलर. जनरली जर तुमचा सायटेशन इंडेक्स काढायचा असेल, आता वैयक्तिक तुमचे समजा 25 पेपर्स असतील, तुम्ही गुगल स्कॉलरमध्ये गेलात, तुमचं नाव रजिस्टर केलात, तर तुमच्या प्रत्येक पेपरचं सायटेशन किती आहे सेपरेट होतो आणि त्याची ॲडिशन करून तुमचा सायटेशन इंडेक्स कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे लक्षात ठेवा, सायटेशन इंडेक्स इज रिसर्चर बेस्ड, पर्सन बेस्ड, आणि इम्पॅक्ट फॅक्टर इज जर्नल बेस्ड. हे दोन्ही वेगळ्या कन्सेप्ट लक्षात ठेवा. खूप मुलं कन्फ्यूज होतात, सायटेशन इंडेक्स म्हणजे काय कळत नाही, जर्नल इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे या दोघातला बऱ्याच जणांना फरक कळत नाही. पण एवढं लक्षात ठेवा, सायटेशन इंडेक्स म्हणजे प्रोफेसर डिपेंड असतो, रिसर्चर डिपेंड असतो, त्याच्या टोटल रिसर्च पेपरला, तो कोणत्याही जर्नलमध्ये असो, त्याच्या रिसर्च पेपरला मिळालेलं सायटेशन, दॅट इज अ सायटेशन इंडेक्स. आणि इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजेच रिसर्च जर्नलला, एखाद्या समजा युनिव्हर्सल प्रिंटचं रिसर्च जर्नल आहे, कुठलंही एखादं रिसर्च जर्नल आहे, त्या जर्नलला त्या वर्षानुसार त्याच्या मागच्या 2 वर्षामध्ये मिळालेलं सायटेशन म्हणजे तो त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर झाला, त्याचा रेशो झाला. ठीक आहे. मग इम्पॅक्ट फॅक्टर इज डिफरंट, सायटेशन इंडेक्स इज डिफरंट. नाव एच इंडेक्स. आता नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे, तुम्हाला फरक लक्षात आला का सायटेशन इंडेक्स आणि इम्पॅक्ट फॅक्टरमध्ये काय फरक आहे. इम्पॅक्ट फॅक्टर हा फक्त जर्नलला असतो, तो त्या जर्नलचे मागच्या 2 वर्षात किती पेपर साईट झाले त्याच्यावरून इम्पॅक्ट फॅक्टर कॅल्क्युलेट होतो, तो फक्त जर्नलला असतो. आता जो इम्पॅक्ट फॅक्टर तुमच्या जर्नलला असतो म्हणजेच तो तुमच्या रिसर्च पेपरला लागू होतो. इम्पॅक्ट फॅक्टर तुमच्या एखाद्या रिसर्च पेपरचा इम्पॅक्ट फॅक्टर किती आहे म्हटलं तर तो इम्पॅक्ट फॅक्टर तुमच्या रिसर्च पेपरचा नसून तुम्ही त्या ज्या जर्नलमध्ये पब्लिश केलेला आहे
त्या जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर असतो. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या जर्नलमध्ये पब्लिश केलेला आहे त्या जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर तो तुमच्या रिसर्च पेपरला लागू होतो. म्हणून म्हणतात तुमच्या रिसर्च पेपरचा इम्पॅक्ट फॅक्टर काय, तो ॲक्च्युली रिसर्च पेपरचा इम्पॅक्ट फॅक्टर नसतो, तुम्ही पब्लिश केलेल्या जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर असतो. फरक लक्षात घ्या. आता सायटेशन म्हणजेच तुमच्या रिसर्च पेपरला सर्व वेगवेगळे तुमचे जेवढे रिसर्च पेपर आहेत तो किती वेळा साईट झाला, तो म्हणजे एच इंडेक्स असतो. तो फक्त रिसर्चर बेस्ड असतो, त्याचा इम्पॅक्ट फॅक्टरशी काही संबंध नाही, त्याचा इतराशी काही संबंध नाही. तुम्ही गुगल स्कॉलरवर तुमचं स्वतःचं सायटेशन इंडेक्स काढू शकता. सी दिस एच इंडेक्स. एच इंडेक्स इज an index that attempts to measure both productivity and the impact of the published work of particular scientist or scholar or group of scholars, university, colleges, department. See this. H index is an index that attempts to measure both productivity and its impact of the published work of a particular scientist, रिसर्च स्कॉलर. ज्याप्रमाणे तुमचं सायटेशन इंडेक्स जो पर्टिक्युलर रिसर्च स्कॉलरचा असतो, तसं एच इंडेक्स एखाद्या रिसर्च सेंटरचं असतं, पर्टिक्युलर सायंटिस्टचं असतं, रिसर्च स्कॉलरचं असतं किंवा ग्रुप ऑफ स्कॉलरचा सुद्धा एच इंडेक्स कॅल्क्युलेट होतो. ठीक आहे. आता त्यानंतर पहा, द एच इंडेक्स इज बेस्ड ऑन द सेट ऑफ सायंटिस्ट. सेट ऑफ सायंटिस्ट जेवढे काही ग्रुप आहेत काम करणारे त्या सायंटिस्टच्या सेटवरनं मोस्ट सायटेड पेपर्स अँड द नंबर ऑफ सायटेशन्स दॅट दे हॅव रिसिव्ड इन द अदर पब्लिकेशन्स. जो मोस्ट सायटेड झालेला पेपर असतो, एच इंडेक्स इज बेस्ड ऑन द सेट ऑफ सायंटिस्ट अँड बेस ऑफ ज्या सायंटिस्टचा सेट आहे, ग्रुप आहे, त्यांच्या बेस्ड तो एच इंडेक्स असतो. अँड most cited papers and number of citations that have received on the publication, which gives the citation H index, which gives the H index. Thus the H index reflect both the numbers of publications and the numbers of citations per publications. म्हणजे याचा अर्थ तुम्ही तुमचे पब्लिश केलेले आणि त्याला मिळालेले जे जसं जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर असतो तसाच सेम त्या पद्धतीचाच इम्पॅक्ट फॅक्टर, मात्र तो इंडिव्हिज्युअल किंवा कॉलेजचा किंवा तुमच्या सिस्टीमचा किंवा ग्रुप ऑफ सायंटिस्टचा, तो म्हणजे एच इंडेक्स असतो. एच इंडेक्स इम्पॅक्ट फॅक्टर जसं जर्नलचे सर्व मिळून पेपर्सचे इम्पॅक्ट फॅक्टर निघतो, तसा तुमचा सर्व पेपर्सचा मिळून एच इंडेक्स कॅल्क्युलेट होतो. तो सुद्धा तुम्ही गुगल स्कॉलरवर सर्च करू शकता, फाइंड आउट करू शकता तुमचा एच इंडेक्स किती आहे. लक्षात ठेवा, एच इंडेक्स इज ऑल्सो बेस्ड ऑन युअर सेल्फ, म्हणजे सायंटिस्टवर. सेल्फ रिसर्च स्कॉलरचा एच इंडेक्स असतो, रिसर्च स्कॉलरचं सायटेशन इंडेक्स असतं. त्याचं टोटल सायटेशन इंडेक्स म्हणजे टोटल पेपर साईट केलेले असतात. एच इंडेक्स म्हणजे टोटल केलेले साईट केलेले पेपर्स आणि टोटल पब्लिश केलेले पेपर्स, याच्यावरनं एच इंडेक्स कॅल्क्युलेट होतो. सिरीज फॉर एक्झाम्पल, एच इंडेक्स ऑफ 20 मीन्स द रिसर्चर हॅज 20 पेपर्स ऑफ विच हॅज बीन सायटेड 20+ टाइम्स. तुमचे जर आता माझा वैयक्तिक आहे, मी जर 20 पेपर्स पब्लिश केले असतील, सिरियस, अँड दॅट इज सायटेड, तो 20 पेपर्स 20 टाइम्सपेक्षा जर जास्त साईट झाला असेल तर माझा एच इंडेक्स 20 झाला. एच इंडेक्स काय झाला? 20 झाला. खूप म्हणजे मुलांना फरक लक्षात येत नाही, खूप कन्फ्युजिंग आहे. इम्पॅक्ट फॅक्टर, सायटेशन इंडेक्स, एच इंडेक्स हे कन्फ्युजिंग आहे. पण एवढं लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे जर्नलला इम्पॅक्ट फॅक्टर असतो जसा कॅल्क्युलेट करतात, सेम तसंच एच इंडेक्स हा स्कॉलरला, रिसर्च स्कॉलरला असतो. त्याचे टोटल रिसर्च पेपर किती पब्लिश झालेत आणि त्याच्या पब्लिश झालेल्या रिसर्च पेपरला किती सायटेशन मिळालेले आहेत, त्याच्यावरनं एच इंडेक्स निघतो. ठीक आहे. मग याच्यावरनं इथं सांगितलेलं एच इंडेक्स किती आहे, म्हणजे जेवढे पेपर पब्लिश झाले तेवढं जर सायटेशन मिळाला तर तेवढं त्याचा काय असतो, एच इंडेक्स असतो. म्हणजे इथं सांगितलं, इफ आय हॅव पब्लिश्ड 20 पेपर्स अँड विच इज सायटेड 20+, देन माय एच इंडेक्स इज 20.
आता नेक्स्ट I10 इंडेक्स काय असतो, ही सुद्धा कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. I10 इंडेक्स काय असतो, हा जनरली आपण वापरत नाही. जनरली इम्पॅक्ट फॅक्टर, तुमचा रिसर्च पेपर म्हणजे त्याचा इम्पॅक्ट फॅक्टर. त्याच्यापेक्षा जास्त जर रिसर्चर मोठा असेल, जास्त रिसर्च पेपर तो पब्लिश करत असेल, तर त्याला काय येतो, त्याला येतो सायटेशन्स. आणि त्याचे जर पब्लिकेशन क्वालिटी होत असतील तर त्याला H इंडेक्स येतो पुन्हा. नाव व्हॉट इज मीन बाय I10 इंडेक्स. I10 index indicates the number of academic publications of an author has written that have at least 10 citations from others. मग ते टोटल पब्लिकेशन्स असो. If 5 articles cited 5 times, 3 articles cited 12 times, 2 articles cited 18 times, then H index is 3 plus 2 means 5. हा 3 plus 2 means 5. त्याचा हा झाला I10 इंडेक्स. I10 इंडेक्स या ठिकाणी जर तुमचा सायटेशन्स मोर अँड मोर होत असेल, 12, 13, 14 किती वेळा जर तुमचा सायटेशन्स होत असतील, तर तो I10 सायटेशन इंडेक्स येतो 5. म्हणजे उदाहरणार्थ 3 articles are cited 12 times, 2 articles are cited 18 times, then its citation index is 3 plus 2 means 5. हा 5 टाइम्सचा नाही घेतला जाणार कारण त्याचं सायटेशन 1च आहे ना. नाव व्हॉट इज मीन बाय रेफरीड जर्नल. बऱ्याच वेळा आता रेफरीड जर्नलमध्ये जर तुमचं पब्लिकेशन असेल तर यू विल गॉट बेनिफिशियरी इन द प्रमोशन. पहा आपल्याला बऱ्याच वेळा आता नवीन नवीन नोटिफिकेशन निघतात. तुमचं जर रेफरीड जर्नलमध्येच पब्लिकेशन असतील तर तुमचं कॅश प्रमोशनमध्ये तुम्हाला PBSला मार्क्स आहेत, नाही तर नाही. तर व्हॉट इज मीन बाय रेफरीड जर्नल, व्हॉट इज मीन बाय peer reviewed journal, we shall discuss here. See this, refereed material are also referred to and peer reviewed journal. See this, scientific peer reviewed is evaluation of a scientific research finding or proposals for competence, significance and originality by qualified expert who research and submit work for the publication in the same field, that is a peer. Peer reviewed journal means which is evaluated by ज्या जर्नलमधल्या आर्टिकलचं रिव्ह्यू होतं आणि ते रिव्ह्यू सायंटिफिक फाइंडिंग्सद्वारे प्रपोजल, कॉम्पेटन्स, सिग्निफिकन्स, ओरिजिनॅलिटी त्या रिसर्चची क्वालिफाईड एक्सपर्ट्सकडनं होते, तेव्हा तो जर्नल म्हणजेच काय होतो, peer reviewed journal. सिरीज publication peer reviewed by experts, readers or referees prior to the publication of the material. तुमचं मटेरियल पब्लिश होण्याच्या अगोदर चांगल्या रेफरी करणं, चेकिंग होत असेल, रेफरीकडनं रिकमेंडेशन आल्यानंतर पब्लिश होईल, देन दॅट जर्नल इज कॉल्ड ॲज अ peer reviewed journal. ओके, बाय द एक्सपर्ट रीडर म्हटलंय. पहा ॲक्च्युअली युअर पब्लिकेशन मस्ट बी व्हॅलिड बिफोर द पब्लिकेशन बाय द एक्सपर्ट रीडर. रिगरस स्टँडर्ड्स ऑफ द स्क्रीनिंग प्रायर द पब्लिकेशन. तो स्क्रीनिंगमधून गेला पाहिजे, पब्लिकेशनच्या अगोदर त्याची स्क्रीनिंग झाली पाहिजे, स्टँडर्ड पद्धतीने स्क्रीनिंग झाली पाहिजे, लहान सहान गोष्टी तपासल्या पाहिजे पब्लिकेशनच्या अगोदर. जे पब्लिकेशन असं करतं त्या जर्नलला रेफरीड जर्नल म्हणतात आणि peer review म्हणतात. आफ्टर रिडिंग द इव्हॅल्युएशन ऑफ द मटेरियल, द रेफरी इन्फॉर्म्स द पब्लिशर if the document should be published or if any changes should be made prior the publication does not deserve the publication. या ठिकाणी evaluating the material after the reading झाल्यानंतर इव्हॅल्युएशन झालं पाहिजे. द रेफरी इन्फॉर्म द पब्लिशर, रेफरीनं ते पब्लिशरला इन्फॉर्म केलं पाहिजे त्यातल्या लॅकुनाज काय आहेत, करेक्शन काय आहेत, रिव्हिजन काय आहेत. ॲक्च्युअली दीज आर द प्रोसेस फॉर द रेफरीड जर्नल. If the document should be published or if any changes should be made prior the publication or does not deserve the publication. म्हणजे काही जर चेंजेस असतील
ते चेंज न करता पब्लिश न करणे, दॅट इज द रेफरीड जर्नल. म्हणजे अशा पद्धतीने रेफर्ड सिंपल म्हणजेच जे जर्नल रेफरीड आहे किंवा रेफरीड जर्नल म्हणजेच त्या प्रोसेसमधून जाऊन पब्लिश केलं, पब्लिकेशनच्या इथिक्सच्या प्रोसेसमध्ये जाऊन व्हेरीफाय करून स्क्रीनिंग करून एक्सपर्ट करणं रिकमेंडेशन घेऊन जेव्हा पब्लिश करतं देन दॅट जर्नल इज कॉल्ड ॲज अ रेफरीड जर्नल. peer reviewed see this, what is meant by peer reviewed? Peer reviewed is the evaluation of the work by one or more people of a similar competence to the producer of the work. या ठिकाणी peer review is the evaluation of the work. वर्कचे इव्हॅल्युएशन करणे म्हणजेच peer review होणे. Peer review methods are employed to maintain standard of the quality, improve performance and provide credibility. हे peer review मेथडनुसार काय होतं तर तुमचा जो जर्नलचा स्टँडर्ड आहे तो मेंटेन होतो. जर्नलची जी क्वालिटी ॲक्च्युअली दॅट क्वालिटी ऑफ जर्नल मेंटेन ड्यू टू दिस peer review process. Improve the performance due to this peer review. You can suggest some suggestion to the researcher, then there will be improvement in the researcher. This is the process of the peer review. In academia, peer review is used to determine an academic paper's suitability for the publication. It is the process of subciting an author's scholarly work, researcher's idea, scrutiny of the who are expert in the same field before the paper is publishing in the journal. जर्नलला पेपर पब्लिश करण्याकडनं एक्सपर्ट करणं, तुमचं ते peer reviewed करून घेणे, आयडिया त्याच्याकडनं घेणे, स्क्रुटिनी करून घेणे, ही दिस इज द प्रोसेस ऑफ peer review. The work may be accepted, considered acceptable with revision or rejected. यामध्ये 3 प्रोसेस येतात peer review मध्ये. ॲक्च्युअली फर्स्ट प्रोसेस इज वर्क इज accepted as it is, or we can accept under some conditions or under some revision or under some changes or that may be rejected. म्हणजे ॲज इट इज ॲक्सेप्ट करणे किंवा कंडिशनल ॲक्सेप्टन्स म्हणजे आफ्टर रिव्हिजन. अँड थर्ड इज अ रिजेक्शन म्हणजे विच इज नॉट एबल टू पब्लिश or which is not at that level for the publication. See this. This is the process levels of review. Now see this. To encourage the authors to meet the accepted standards, their discipline and prevent the dissemination of irrelevant findings, unwarranted claims, unacceptable interpretations. म्हणजे peer review मध्ये ऑथरला त्या गोष्टीचं स्टँडर्ड किंवा त्या गोष्टी निदर्शनात आणून द्या. अनअक्सेप्टेबल इंटरप्रिटेशन्स कुठले आहेत, अनवॉन्टेड काही क्लेम्स असतील, अनरिलिव्हंट काही एलिमेंट्स असतील, यू हॅव टू शो फॉर द रिसर्चर्स. Publications have not undergone peer review are likely to regretted with the suspicious by the scholar and professional. म्हणजे विदाउट peer reviewचं पब्लिकेशन करणे म्हणजेच विच इज नॉट गुड और नॉट इथिकल. सो बिफोर पब्लिकेशन ऑफ that article you have to peer review that article. It is difficult for the authors and researcher to spot every mistake or flaw in complicated pieces of the work. Now see, showing work to other will help identification of the weakness and implementation. बऱ्याच वेळा बरेच जण काय करतात, आपला रिसर्च पेपर दुसऱ्याला दाखवत नाही, दाखवायला थोडं मनामध्ये संकोच ठेवतात. बट इट इज नॉट गुड. ड्यू टू दिस showing you will get implementation in your paper, you will know your weaknesses, you can improve your writing, your research quality. त्यामुळं ते आयडेंटिफिकेशन होतं. म्हणून आपला जो रिसर्च पेपर आहे तो peer review केला पाहिजे, बाकीच्यांना दाखवला पाहिजे. जर्नलला सबमिट करण्याच्या अगोदर आपल्या फ्रेंड्सकडनं, आपल्या गाईडकडनं peer review करून घेतलेला असला पाहिजे. ते दिस. नेक्स्ट, peer review. Blind review or anonymous review
तो स्वतःचं स्वतः रिमूव्ह करणे म्हणजेच ब्लाइंड रिव्ह्यू होतो. इट इज अ सिस्टम ऑफ अ पब्लिकेशन peer review of a scientific article or research paper for the journals or academic conferences by reviewers who are known to the journal editor but whose names are not given in the article author. म्हणजे या ठिकाणी काही जर्नल्स स्वतःचा स्वतः जो जर्नलचा रिव्ह्यू असतो तो स्वतः रिव्ह्यू करून घेतात. ते काय पब्लिशली किंवा रेफरी कडनं एक्सपर्ट कडनं रिव्ह्यू करत नाहीत. दिस टाईप ऑफ रिव्ह्यू इज अ ब्लाइंड रिव्ह्यू बाय द पब्लिशर. पब्लिशरकडनं ब्लाइंड रिव्ह्यू म्हणतात. द रिव्ह्यूअर डू नॉट नो ऑथर्स आयडेंटिटी. त्यामुळं ऑथरची आयडेंटिटी रिव्ह्यूअर्सना नसते. ॲज एनी आयडेंटिफाईंग इन्फॉर्मेशन इट इज अ स्ट्रिप्ड फ्रॉम द डॉक्युमेंट बिफोर द रिव्ह्यू. या ठिकाणी जो रिव्ह्यूअर असतो तो रिव्ह्यूअरला ऑथरबद्दल काही माहिती नसते किंवा आयडेंटिटी नसते. आयडेंटिफाय करण्याच्या अगोदर किंवा तो ऑथरचा आयडेंटिफिकेशन क्लोज करून रिव्ह्यू करून घेतले जातात. या ठिकाणी आयडेंटिटीसुद्धा झाकली जाते ऑथरची. द सिस्टीम इज इंटेंडेड टू रिड्यूस or eliminate bias. This is for this system is for that concept peer review. Okay, now see this. Next, review of literature. What is the literature review? It provides a background for your problem and rationale for your research and examination on what has already been written about your topic. Review कशा कशाचं होतं. A collection of published research by recognized scholars and researchers about your topic means review of literature. What is the literature review? A way for you examine what has already been done in regarded of your research question or problem. This is the review of literature. It is not a just list of research sources, a summary and synthesis of research driven by guiding concept. A literature review is not a research paper. See this, literature review म्हणजे research paper नाही आहे. Literature review is a way for you learn what other think and have researched related to your topic. This is the review of a literature. Next, review of the literature. You will complete the following steps. See this. Find the research article. Second, read and take notes. Cite your sources. Write a literature review. Why do review a literature? आता literature review का करा? To get guidance on a topic, to establish a solid background on the topic, to see what area researcher exists, to investigate researchable hypotheses, to collect the authoritative data on the topic. या ठिकाणी ऑथॉरिटेटिव्ह डाटा तुम्हाला टॉपिकसाठी घेण्यासाठी रिव्ह्यू करा, कलेक्ट करा. फाइंडिंग न्यू एन्युअल्स फॉर द रिसर्च डायरेक्शन्स. फॉर दिस पर्पज यू हॅव टू टेक द लिटरेचर रिव्ह्यू. ओके, नाउ सी दिस. दिस इज द लिटरेचर रिव्ह्यू अँड सी दिस कन्सेप्ट. तर या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय पाहिलं परत एकदा सांगतो. Today we have seen that what is mean by impact factor, what is mean by ISSN, ISBN. ISSN means that is a standard number which is used for the bulletin that is published frequently. म्हणजे frequently जे publish होतं, periodically जे publish होतं त्यासाठी जो नंबर दिला असतो तो ISSN नंबर असतो which is used to publish your paper. आपले पेपर पब्लिश करण्यासाठी. सेकंड जो कन्सेप्ट आहे त्यामध्ये सायटेशन इंडेक्स आहे. ISSN नंबर फॉर द जर्नल्स. त्यानंतर आपण इम्पॅक्ट फॅक्टर पाहिलेला आहे. इम्पॅक्ट फॅक्टरमध्ये इम्पॅक्ट फॅक्टर कसा कॅल्क्युलेट केला जातो. 2020चा जर तुम्हाला इम्पॅक्ट फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा असेल
या वर्षाचा इम्पॅक्ट फॅक्टर कसा कॅल्क्युलेट केला जातो, मागच्या 2 वर्षात तुमचे जेवढे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत, जेवढे रिसर्च पेपर साईट झालेले आहेत, सायटेड पेपर डिवाइड बाय टोटल पब्लिश्ड पेपर विच गिव्ज अ इम्पॅक्ट फॅक्टर ऑफ 2020चा इम्पॅक्ट फॅक्टर मिळतो मागच्या 2 वर्षाचं हे कॅल्क्युलेशन. नेक्स्ट वी हॅव सीन द सायटेशन इंडेक्स. सायटेशन इंडेक्स म्हणजे काय? द सायटेशन इंडेक्स मीन्स द सायटेशन ऑफ द इंडिव्हिज्युअल ऑथर्स, रिसर्च पेपर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑथर्स. एखाद्या इंडिव्हिज्युअल ऑथरच्या रिसर्च पेपरचं सायटेशन इंडेक्स, सायटेशन म्हणजेच तो सायटेशन इंडेक्स असतो. सायटेशन ऑफ द रिसर्च पेपर ऑफ द रिसर्च जर्नल विच गिव्ज द इम्पॅक्ट फॅक्टर. इम्पॅक्ट फॅक्टर जर्नलला असतो. सेम प्रोसेसमध्ये सायटेशन इंडेक्स हा रिसर्च स्कॉलरला असतो, रिसर्च स्कॉलरचा असतो किंवा रिसर्चरचा गाईडचा असतो सायटेशन इंडेक्स. ज्याप्रमाणे इम्पॅक्ट फॅक्टर जर्नलला, त्याप्रमाणे सायटेशन इंडेक्स रिसर्च स्कॉलर. सायटेशन इंडेक्स जर्नलला नसतो, सायटेशन इंडेक्स रिसर्च स्कॉलरला असतो. पुन्हा एच इंडेक्स म्हणजे काय? एच इंडेक्स म्हणजेच तो ग्रुपला असतो किंवा इंडिव्हिज्युअलसुद्धा असतो. त्यामुळं तो नंबर ऑफ पेपर्ससोबत रेशो करून कॅल्क्युलेट. समजा माझे पेपर 20 पब्लिश आहेत, त्यापैकी 10 साईट झालेले आहेत, 10 साईट झालेले आहेत, तर माझा सायटेशन येतो 10च. पण एच इंडेक्सच्या बाबतीमध्ये तुमचे टोटल रिसर्च पेपर किती पब्लिश आहेत आणि साईट किती झालेत याच्यावरनं तुमचा सायटेशन इंडेक्स रेशो निघतो. त्याची साईट म्हणजेच आय हॅव पब्लिश्ड 20 पेपर्स विच आर सायटेड 20 प्लस देन माय एच इंडेक्स इज 20. ओके, अशा पद्धतीनं हा सायटेशन इंडेक्स हा रिसर्च पेपरला असतो. माझ्या वैयक्तिक रिसर्च पेपरला सायटेशन असतं आणि त्याचा तो इंडेक्स म्हणजे सायटेशन इंडेक्स. तुम्ही गुगल स्कॉलरवर जाऊन कॅल्क्युलेट करू शकता, फाइंड आउट करू शकता एच इंडेक्स आणि सायटेशन इंडेक्स. सायटेशन इंडेक्स म्हणजे रिसर्च इंडिव्हिज्युअल रिसर्च पेपरचे मिळून कॅल्क्युलेट होतो आणि एच इंडेक्स म्हणजे टोटल पब्लिश्ड पेपर्स आणि त्याचं सायटेशन, याच्यावरनं एच इंडेक्स कॅल्क्युलेट होतो. ॲज लाईक अ इम्पॅक्ट फॅक्टर ऑफ द रिसर्च जर्नल, एच इंडेक्स इज ॲज लाईक अ इम्पॅक्ट फॅक्टर ऑफ रिसर्च स्कॉलर. रिसर्च स्कॉलरचा इम्पॅक्ट फॅक्टरसारखा एच इंडेक्स असतो. ठीक आहे. हा एच इंडेक्स म्हणजे सायटेशन इम्पॅक्ट फॅक्टरसारखंच तो स्कॉलरला असतो. त्यानंतर आपण I10 इंडेक्स पाहिला. I10 इंडेक्स म्हणजे जनरली युअर पब्लिश्ड आर्टिकल, तो काही असू द्या, मग त्यामध्ये बुक्स वगैरे वगैरे सर्व चाले, त्याचा जो आपण सायटेशन्स काढतो तो म्हणजे I10 सायटेशन होतो. मात्र फक्त सायटेशन इंडेक्स, एच इंडेक्स रिसर्च पेपरलाच असतात. I10 इंडेक्स विच इज इन्क्लुडेड युअर रिसर्च पेपर और युअर दॅट इज टोटल रिसर्च पब्लिकेशन्स वॉट एव्हर मे बी, दॅट इज बुक्स ऑल्सो इन्क्लुडेड. त्यानंतर त्याचं जर्नलचा पीअर रिव्ह्यू जर्नल म्हणजे काय, पीअर रिव्ह्यू म्हणजे काय किंवा पीअर रिव्ह्यूड जर्नल मीन्स काय, जे जर्नल चांगल्या पद्धतीनं पेपर पब्लिश करण्या अगोदर रिव्ह्यू करून घेतात, इम्प्लिमेंट करून घेतात, सजेशन घेतात, रिकमेंड करून घेऊन मग पेपर पब्लिश करतात, देन दॅट जर्नल इज कॉल्ड ॲज अ पीअर रिव्ह्यूड जर्नल. नाव लिटरेचर सर्वे हे ज्या कन्सेप्ट्स आहेत, लिटरेचर सर्वे वगैरे काय करायचे, पेपर क्वालिटी येण्यासाठी वगैरे आपल्याला काही सर्वे करावं लागतात, लिटरेचर सर्वे, या सर्व बाबी आपण इथं पाहिलेल्या आहेत. तर या ठिकाणी आजचा जो आपला लेक्चर होता सर्वात महत्त्वाचा म्हणजे इम्पॅक्ट फॅक्टर, सायटेशन इंडेक्स, एच इंडेक्स, ISBN, ISSN. ISBN म्हणजेच हा बुक नंबर असतो. तुम्हाला बुक जर पब्लिश करायचं झालं तर ISBN नंबर असतो. बऱ्याच मुलांना फरकच लक्षात येत नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला आजच्या दिवस या ठिकाणी थांबणार आहे. पण काही क्वेश्चन्स जर कोणाचे काय असतील तर विचारा, तुम्ही ऑनलाईन विचारू शकता. मी पाहतो कोणाचे काही क्वेश्चन्स आहेत का, त्या या रिलेटेड क्वेश्चन्स. हां ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन, हां ISSN नंबर. ISSN नंबर हा जर्नलला असतो. क्वेश्चन काय विचारला, ISSN नंबर म्हणजे तो, हां ठीक आहे, यस. हां काय म्हणतात पहा, रिसर्च पेपरला ISSN नंबर नसतो. रिसर्च पेपरचा ISSN नंबर असतो का, ॲक्च्युअली तो रिसर्च पेपरला ISSN नंबर, कुठल्याच रिसर्च पब्लिश्ड पेपरला ISSN नंबर नसतो. तो ISSN नंबर जेव्हा तुम्ही रिसर्च पेपरचा लिहितात तो ISSN नंबर ॲक्च्युअली जर्नलचा असतो. जो जर्नलचा ISSN नंबर असतो तोच रिसर्च पेपरला येतो. आणि त्यांचं म्हणणं इम्पॅक्ट फॅक्टर, हां बरोबर आहे, इम्पॅक्ट फॅक्टरसुद्धा तुमच्या रिसर्च पेपरला नसतो, तो रिसर्च जर्नलला असतो. तुम्ही ज्या जर्नलमध्ये पब्लिश केलात त्या जर्नलची क्वालिटी दर्शवणारा तो नंबर असतो. म्हणून तुमचा इम्पॅक्ट फॅक्टर
4.6.5 आहे म्हणजे तो रिसर्च पेपर क्वालिटीचा रिसर्च पेपर असं म्हणता येत नाही, कारण तुमचे पेपरचे सायटेशन कसे असतात माहीत नाही. पण एवढं सांगता येतं, तुमच्या जर्नलला एखादा मग एक बऱ्याच वेळा सांगतात बरोबर आहे, तो यानं क्वेश्चन अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेला आहे, पाटीलनं क्वेश्चन अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजेच तुमच्या रिसर्च जर्नल रिसर्च पेपरचा असतो का म्हटलेला आहे. तर मी तुम्हाला फरक सांगतो. इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे तो तुमच्या रिसर्च पेपरचा इम्पॅक्ट फॅक्टर नसतो. इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे तुम्ही त्या जर्नलला पब्लिश केलात त्या जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर असतो. इम्पॅक्ट फॅक्टर जास्त तुमच्या रिसर्च पेपरवर लिहिलेलं असतं इम्पॅक्ट फॅक्टर 5.5, म्हणजे तो तुमच्या रिसर्च पेपरची क्वालिटी दर्शवत नाही, तो तुमचा पेपर क्वालिटी आहे असं दर्शवत नाही, तो तुम्ही ज्या जर्नलला पब्लिश केला त्या जर्नलची क्वालिटी दर्शवत असतो. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुमच्या पेपरवर जेव्हा इम्पॅक्ट फॅक्टर 5 दिसतो 4 दिसतो तेव्हा तो ज्या जर्नलमध्ये पब्लिश केला त्या जर्नलची क्वालिटी दाखवतो, रिसर्च पेपरची क्वालिटी दाखवत नाही. ठीक आहे, असो, तो चांगल्या क्वालिटीच्या जर्नलमध्ये पब्लिश झाल्यामुळं आपण असं म्हणू शकतो की तुमच्या पेपरची सुद्धा क्वालिटी चांगली आहे, पण ती क्वालिटी दाखवणारा नंबर हा पेपरचा नसून जर्नलचा असतो, एक लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन आहे पहा, ISSN आणि ISBN नंबरचा विचारलेला आहे. केंद्रे ISSN आणि ISBN मध्ये नंबर काय? जेव्हा रिसर्च आर्टिकल पब्लिश करण्यासाठी परमिशन मिळते, बुलेटिन असतो 6-6 महिन्याला, 4 महिन्याला, वर्षातून एकदा, वर्षातून दोनदा, वर्षातून 4 वेळा, हे बुलेटिन्स पब्लिश करण्यासाठी जी नंबर्स पिरियडिकलसाठी नंबर मिळतो तो म्हणजे ISSN नंबर असतो. आणि एखाद्याचं पुस्तक पब्लिश करायचे ISSN नंबरमध्ये फक्त रिसर्च पेपरच पब्लिश केले जातात, बुलेटिनमध्ये त्या पब्लिश केले जातात. आणि ISBN मध्ये